शरद पवार निवडून आले, पण मास्टर स्ट्रोक देवेंद्र फडणवीसांचा आहे. शरद पवारांच्या युगाचा अस्त होऊ घातलेला आहे. वय, उमेद आणि शरीर हे आवाक्याच्या पलीकडे गेलेलं आहे. त्यामुळे शरद पवार यापुढे राजकारणामध्ये कुठलाही मास्टर स्ट्रोक मारण्याच्या परिस्थितीत राहिलेले नाहीत. किंबहुना ही निवडणूक जिंकून राज्यसभेवर बिनविरोध जाण्यासाठी ज्या प्रकारच्या नागदुऱ्या शरद पवारांना काढायला लागल्या, तो शरद पवार युगाच्या अस्ताचा सगळ्यात मोठा सिग्नल मानला पाहिजे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांचं युग सुरू झाल्याचा सिग्नल म्हणावा लागतो, लक्षण म्हणावं लागतं. 2019 मध्ये निवडणुका जिंकल्यानंतर सुद्धा फडणवीसांना विरोधी नेते पदावर बसायची सक्ती केली पवारांनी. तिथून जो संघर्ष सुरू झाला त्याची सांगता आता जवळजवळ 6 वर्षांनी होते. शरद पवारांनी स्वतःला महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तंगत करून घेतलं आणि तो समारंभ सुद्धा देवेंद्र फडणवीस नावाच्या नेत्याकडून साजरा झाला. कारण मास्टर स्ट्रोक शरद पवार निवडून आले, पण मास्टर स्ट्रोक देवेंद्र फडणवीसांचा आहे.